नमस्कार. द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकनीती, CSDS आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स या 3 संस्थांनी एकत्रितपणे नुकताच एक महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पूर्वीचा सर्व्हे केलेला आहे आणि या सर्व्हेच्या निकालांवर आज आपण बोलणार आहोत. आपल्याशी या सर्व्हेच्या संदर्भात बोलण्यासाठी MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्सचे प्रमुख परिमल माया सुधाकर आहेत. परिमल माया सुधाकर हे राजकीय विश्लेषक आहेत, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत आणि प्राध्यापकही आहेत. तर आपण त्यांच्याशी थेटच बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. हा सर्वे नेमका कधी झाला आणि तो कुठे कुठे करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कोणी कोणी भाग घेतला होता याविषयी आपण पहिल्यांदा बोलू. तर नेमकं काय आहे? जो MIT SOG लोकनीती CSDSचा महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जो सर्व्हे केलेला आहे तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केला. आणि या सर्व्हेमध्ये MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे स्टुडंट्स त्यांनी सर्व्हेअर म्हणून पूर्ण राज्यभरामध्ये काम केलं. या सर्व्हेची मेथोडॉलॉजी अशी होती की रँडम सॅम्पलिंगनी 40 मतदारसंघ निवडण्यात आलेत. त्या 40 मतदारसंघांमध्ये 4 पोलिंग स्टेशन्स निवडण्यात आलेत प्रत्येक मतदारसंघामध्ये. हे जे 40 मतदारसंघ होते हे महाराष्ट्राच्या विविध भागांमधून हे निवडण्यात आलेत. आणि त्यामध्ये कोणत्याही नेत्याचा प्रिफरन्स नव्हता किंवा पार्टीचा प्रिफरन्स नव्हता. रँडम सॅम्पलिंगनी ते निवडण्यात आले. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने क्रमांक 1 ते क्रमांक 288 असे मतदारसंघांना क्रमांक दिलेले आहेत, त्यातले रँडम सॅम्पलिंगनी 40 मतदारसंघ घेण्यात आले आणि प्रत्येक मतदारसंघामधून परत रँडम सॅम्पलिंगने 4 पोलिंग स्टेशन मतदान केंद्र निवडण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावरती परत रँडम सॅम्पलिंगने की त्या मतदान केंद्रांवरच्या ज्या वोटर लिस्ट होत्या त्या वोटर लिस्टमधून रँडमली 15 मतदार निवडण्यात आले आणि त्या मतदारांच्या घरी जाऊन हा सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे मार्केट प्लेसमध्ये, बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर अशा पद्धतीने केलेला नाही, तर हा त्या मतदारांना त्यांच्या घरामध्ये गाठून तिथेच हा करण्यात आलेला आहे. यामधले कितीतरी ठिकाणं अत्यंत दुर्गम होते, दूरचे होते, असे होते की ज्याच्यामध्ये जाण्याकरिता दिवसातनं एकच ST, परत यायला एकच ST अशा प्रकारची ही ठिकाणं होती. आणि त्यामुळे याचा सॅम्पल साईज ओव्हरऑल हा खूप जास्त नाही आहे. 2600 लोकांची मतदारांची मतं एकूण याच्यामध्ये नोंदवण्यात आली आहेत. पण ती सर्व समाज घटकांमधली आहेत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली आहेत, शहरी आहेत, निमशहरी आहेत, आदिवासी भागातली आहेत, ग्रामीण भागातली आहेत. आणि त्यामुळे हा एक रिप्रेझेंटेटिव्ह सर्व्हे आहे. तर या सर्व्हेचा मुख्य उद्देश काय होता तर निवडणुकीत कोण हरणार, कोण जिंकणार हे तपासणं किंवा त्याचा निष्कर्ष काढणं हा काही या सर्व्हेचा मुख्य उद्देश नव्हता. महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या राजकारणातले, समाजकारणातले, अर्थकारणातले जे विषय आहेत, मुद्दे आहेत, त्या बाबतीत लोकांची मतं काय आहेत, ते कोणत्या राजकीय पक्षाला मत देणार आहेत हा दुय्यम भाग होता. पण वेगवेगळ्या विषयांवरती त्यांची काय मतं आहेत आणि नेते आणि राजकीय पक्ष यांच्याबद्दलचे त्यांचे दृष्टिकोन काय आहेत हे तपासणं हा या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. आणि त्याच्यानुसार या सर्व्हेचा जो डाटा आला त्याचं विश्लेषण करत हा सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आला आहे. पण या सर्व्हेमध्ये आता जसं तुम्ही सांगितलं की कामगिरी किंवा अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा त्याच्यामध्ये उहापोह करण्यात आला, तर ते प्रश्न काय होते? म्हणजे याच्यामध्ये तर ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार यांची तुलना करण्यात आली. तुलनात्मक प्रश्न विचारण्यात आले. कारण मागच्या 5 वर्षांच्या विधानसभेच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राने दोन्ही सरकार अनुभवले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार ज्याचे मुख्यमंत्री ठाकरे होते आणि महायुतीचं सरकार ज्याचे शिंदे मुख्यमंत्री आहेत. तर वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती यांची कामगिरी कशी होती असे प्रश्न विचारण्यात आले. की राज्याचा एकूण विकास हा कोणत्या सरकारमध्ये जास्त झाला असं वाटतं, तर त्यामध्ये ठाकरे सरकारला मतदारांनी जास्त पसंती दिली. राज्यामध्ये सामाजिक सौहार्द राखण्यामध्ये कोणतं सरकार जास्त यशस्वी ठरलं, त्यामध्ये ठाकरे सरकारला लोकांनी जास्त पसंती दिली. मात्र रस्ते, वीज पुरवठा या बाबतीमध्ये कोणत्या सरकारची कामगिरी जास्त चांगली वाटली,
तर यामध्ये शिंदे सरकारला लोकांनी जास्त पसंती दिली. ज्याला आपण विकासाची काम ज्याला म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये शिंदे सरकारला जास्त पसंती दिली. मात्र त्याच्यामध्ये शाळा कॉलेजेसची स्थिती कोणत्या सरकारमध्ये जास्त चांगली होती, तर त्याच्यामध्ये मार्जिनली ठाकरे सरकारला थोडी जास्त पसंती लोकांनी दिली. मात्र या सर्व याच्यामध्ये एक वर्ग असा होता आणि जो सबस्टॅन्शियल मोठ्या प्रमाणात आहे, 20% किंवा 20% जास्त आहे, ज्याचं असं ठाम मत होतं की काहीही फरक पडलेला नाही दोन्ही सरकारांमध्ये, की शिंदे सरकार आल्यानंतरही या सर्व बाबतीमध्ये काही फारसा फरक पडलेला नाही. तर आपण जर एकूण बघितलं तर राज्याचा एकूण विकास, सामाजिक सौहार्द, शेतकऱ्यांची परिस्थिती, शाळा कॉलेजेसची स्थिती, या बाबतीमध्ये ठाकरे सरकारला लोकांची पसंती होती. मात्र रस्त्यांची स्थिती सुधारली का, वीज पुरवठा सुधारला का, पाणी पुरवठा सुधारला का, या 3 विशेष बाबींमध्ये शिंदे सरकारला लोकांनी ठाकरे सरकारपेक्षा जास्त कौल दिला किंवा जास्त पसंती दिली. पण हे सर्वे करताना तुम्ही काही जातनिहाय वर्गीकरण पण केलंय का? म्हणजे जसं मी म्हटलं की सर्व समाज गटांमधल्या लोकांमध्ये हा सर्वे झालेला आहे आणि त्याच्यानुसार लोकांनाच त्यांचा समाजगट विचारून त्याची नोंद करण्यात आली आहे. तर लोकांनी जो त्यांचा समाजगट सांगितला त्याच्यानुसार सुद्धा त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे की कोणत्या समाजांमध्ये कोणत्या विशेषतः राजकीय आघाड्यांना किंवा युतीला जास्त पसंती आहे, त्या पद्धतीने सुद्धा वर्गीकरण करण्यात आलं आहे. मग त्याचं थोडक्यात काही एक सांगता येईल का? आपण जर असं थोडे मोठे समाजगट असे पकडून जर असं केलं तर त्यामध्ये साधारणतः आपल्याला असं दिसतं की जे समाजगट लोकांनी स्वतःहून नोंदवले त्याच्यामध्ये मराठा समाज आणि कुणबी असे दोन्हीही नोंदवले. बौद्ध, नवबौद्ध आणि बौद्धेतर दलित असे सुद्धा नोंदवलेत. ओबीसी नोंदवले, सवर्ण सुद्धा नोंदवलेत. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आर्थिक वर्गीकरण करण्यात आलं तर त्यावेळेस गरीब आणि मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत हा सुद्धा नोंदवण्यात आला आणि शेतकरी असा समाजगट सुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवला. आणि त्याच्यानुसार जर आपण कल बघितला तर हा कल अगदी काही बाबतीमध्ये, काही गटांमध्ये हा कल लोकांचा खूप स्पष्ट दिसतोय. बरं. जसं की बौद्ध, नवबौद्ध मतदार आणि मुस्लिम मतदार हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीकडे झुकलेले आहेत. त्यांची पहिली पसंती ही महाविकास आघाडी आहे आणि ते प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये 40%, 44% यापेक्षा जास्त गॅप ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आहे आणि ती महाविकास आघाडीच्या बाजूनी आहे. तर ज्यावेळेस आपण 45% गॅप ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस हा ओव्हरवेल्मिंगली एका समाज गटाने एका विशिष्ट आघाडीला दिलेलं समर्थन असतं. एवढं ओव्हरवेल्मिंग समर्थन हे महायुतीला कोणत्याच विकास गट, कोणत्याच समाज गटाकडून दिसत नाही. मात्र अन्य मागासवर्गीयांमध्ये महायुतीला महाविकास आघाडीच्या वरती लीड आहे. म्हणजे ओबीसी ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये महाविकास आघाडीवरती महायुतीला लीड आहे, पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये विभागलेले आहेत. त्याचप्रमाणे मराठा मतदारांमध्ये सुद्धा महायुतीला लीड आहे. म्हणजे जनरल आज प्रसारमाध्यमांमध्ये जे नॅरेटिव्ह चालतं की मराठे हे महायुतीच्या किंवा बीजेपीच्या विरुद्ध गेलेले आहेत, तर ते काही प्रमाणात आहेत पण सगळेच नाहीत. आणि ओव्हरऑल जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये अनेक मराठे आजही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या समर्थनार्थ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना याच्यामध्ये लीड महाविकास आघाडीच्या वरती महायुतीला लीड आहे. पण ओबीसी प्रमाणे मराठा मतदार सुद्धा विभागलेला आहे. आणि जो ओव्हरवेल्मिंग जो सपोर्ट म्हणतो आपण तो महायुतीला सवर्ण आणि श्रीमंत यांच्यामध्ये आपल्याला तो दिसतो. की सवर्ण म्हणजे ज्यांनी स्वतःची नोंद मराठ्यांमध्ये केलेली नाही, कुणबीमध्ये केलेली नाही, ओबीसी मध्ये सुद्धा केलेली नाही आणि जनरल कॅटेगरी म्हणून ज्यांनी स्वतःची नोंद केलेली आहे त्यामध्ये महायुतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओव्हरवेल्मिंगली त्या मतदारांचं समर्थन दिसतं. आणि श्रीमंत गटामध्ये सुद्धा महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं समर्थन आहे. गरीब मतदारांमध्ये महाविकास आघाडीला महायुतीच्या वरती थोडी लीड आहे, 7-8%. ती खूप आहे असं नाही, पण 7-8% ती लीड आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला महायुतीच्या वरती
8-10% लीड आहे. तर एकूण आपल्याला हे असं आज चित्र दिसतंय की काही समाजगट हे दुभंगलेले आहेत, पण त्या दुभंगलेल्या याच्यामध्ये ते काही प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूने झुकलेले आहेत आणि काही समाजगट हे मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने झुकले आहेत. आता याचा निवडणुकीवरती, मतदानावरती प्रत्यक्ष कसा परिणाम होणार, तर हा मतदारसंघनिहाय परिणाम होणार की प्रत्येक मतदारसंघामध्ये या समाज गटांची एकूण आकडेवारी किती आहे, एकूण संख्या किती आहे, त्याच्यानुसार तो परिणाम होणार. आणि त्याचप्रमाणे त्या समाज गटांमध्ये लोकप्रिय असलेले किती उमेदवार उभे राहतात हा सुद्धा एक फॅक्टर ठरणार आहे. म्हणजे मराठा हे काही प्रमाणात महायुतीच्या बाजूने झुकलेले आहेत, काही प्रमाणामध्ये ते महाविकास आघाडीच्या बाजूने सुद्धा आहेत, पण एकूण मराठा उमेदवार त्या मतदारसंघामध्ये किती उभे राहतात आणि त्यातले लोकप्रिय किती असतात किंवा काही मराठा सेक्शनमध्ये अपील करणारे किती असतात, त्याच्यानुसार त्या मतदारसंघनिहाय हे मतदान होणार आणि त्यानुसार आपल्याला मतदारसंघनिहाय कौल बदलतो आहे असं सुद्धा दिसू शकतं. आता आपण मराठा मतदारांच्या बद्दल बोलतोय म्हणून, कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले कित्येक महिने वर सरफेसवर आलाय. त्याच्या अगोदरही तो गाजतच होता, पण जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे तो अधिकच तीव्र झालेला आता दिसतोय. तर तुम्हाला तो प्रश्न या सर्व्हेमध्ये कसा दिसला? त्यामध्ये फार इंटरेस्टिंग निकाल आले आहेत. एक तर मराठा समाज हा जवळजवळ पूर्णपणे म्हणजे 96% मराठा समाजाचं असं मत आहे, म्हणजे जे रिस्पॉन्डंट होते या सर्व्हेमध्ये मराठा, त्यांचं असं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, काही प्रमाणात तरी मिळालं पाहिजे, हे त्यांचं मत आहे. फक्त 4% मराठा मतदारांनी असं मत नोंदवलं की आरक्षणाची गरज नाही. मात्र त्याहूनही अधिक इंटरेस्टिंग हे आहे की ओबीसीमध्ये सुद्धा एक मोठा मतप्रवाह असा आहे आणि जो बऱ्यापैकी आहे, 60-70% आपण म्हणू शकतो की ज्याला असं वाटतं की मराठ्यांना काही प्रमाणात तरी आरक्षण मिळालं पाहिजे. आणि हाच आपल्याला ट्रेंड सर्व समाज गटांमध्ये दिसतो की मराठ्यांना आरक्षण मिळावं की नाही, तर यामध्ये जवळपास सर्व समाज गटांचं मत असं आहे की काही प्रमाणामध्ये ते मिळालं पाहिजे. हो, खूपच गरज आहे म्हणणारा सेक्शन आहे आणि काही प्रमाणात गरज आहे म्हणणारा सेक्शन आहे, पण दोन्हीची बेरीज जर आपण केली की खूप गरज आहे आणि काही प्रमाणात गरज आहे, तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जो सर्वात मोठा विरोध मराठा आरक्षणाला ज्या 2 समाज गटांकडून झाला तो 20% आहे आणि तो आहे दलित मतदार आणि सवर्ण मतदार, ज्यांना असं वाटतं की ज्यांच्यामधल्या 20% रिस्पॉन्डंट्सला असं वाटतं की मराठ्यांना आरक्षणाची अजिबात गरज नाही. आता महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या सामाजिक इतिहासाशी सुद्धा आपण हे जोडून बघू शकतो की गावांमध्ये मराठा दलित संघर्ष आहे आणि एक ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण संघर्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे आणि त्यामध्ये ब्राह्मणेतर गटाचं नेतृत्व मराठ्यांनी केलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे सवर्णांमध्ये मराठ्यांना आरक्षणाबाबत जो काही विरोध आहे तो त्यातनं 20%वरती पोहोचलेला आहे आणि दलितांमध्ये तो तेवढा आहे. मात्र बाकी समाज गटांमध्ये तो तसा नाही. त्यांचं मत आहे की हा मिळालं पाहिजे आरक्षण आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा ओबीसी पोलरायझेशन होतंय, हे जे एक चित्र आहे हे चित्र या सर्व्हेतनं पुढे आलेलं नाही. हा, मला तेच विचारायचं. हे चित्र काही मतदारसंघामध्ये असेल, मराठवाड्यातल्या विशेषतः अनेक मतदारसंघामध्ये असेल, पण ते संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र आहे असं आपण किमान या सर्व्हेच्या आधारे तरी आपण असं म्हणू शकणार नाही की हे पोलरायझेशन नाही आहे. आणि ते मला वाटतं ते महाराष्ट्राच्या सामाजिक आरोग्यासाठी, सामाजिक सौहार्दासाठी ते नक्कीच चांगलं आहे. दुसरा जो या आरक्षणाच्या बाबतीत मुद्दा जो पुढे आला तो हा आला की एकनाथ शिंदे सरकारने जे 10% आरक्षण मराठ्यांना देऊ केलेलं आहे त्याबाबत मराठ्यांमध्येच फारशी लोकांना त्याबाबत स्पष्टता नाहीये किंवा त्यांना नीट माहिती नाही की हे नेमकं काय दिलेलं आहे. तर त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे मराठा मतदार ज्यांनी या सर्व्हेमध्ये मत नोंदवलं त्यांच्यापैकी 58% मराठ्यांनीच फक्त असं म्हटलं की याच्याबद्दल आम्हाला माहिती आहे किंवा जे झालं ते ठीक झालं, पण इतरांना याच्याबद्दल माहितीच नाही किंवा त्यांना ते आवडलेलं नाही. ते आवडलेलं नाही या पद्धतीने की आधी 16% आरक्षण दिलेलं, मग 13% दिलेलं आणि आता ते 10%वर आलेलं आणि त्यामुळे ते त्याच्या विरोधामध्ये आहेत.
मराठ्यांव्यतिरिक्त इतर समाज गटांमध्ये सुद्धा या 10% आरक्षणाबाबत फारशी स्पष्टता नाही, की म्हणजे ते कोणत्या निकषांवर देण्यात आलेलं आहे, ते कधीपासून लागू होणार, हे फारसं याच्यामध्ये इतर समाज गटांमध्ये सुद्धा याबाबत फारशी स्पष्टता नाही. हे अगदी दिसतं आहे. तिसरी बाब अशी की जो सामाजिक सौहार्दाबद्दलचा जो प्रश्न विचारण्यात आला होता आणि ते शिंदे सरकारच्या कारकिर्दीमध्ये ते बिघडलंय आणि ठाकरे सरकारच्या कारकिर्दीमध्ये ते जास्त चांगलं होतं असं मत येण्यामागे सुद्धा जो काही भागामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष जो उभा राहिलेला आहे आणि तो संघर्ष त्या मतदारसंघांमध्ये त्या विभागांमध्ये थांबवण्यामध्ये सरकारला यश आलेलं नाही, किंवा असंही बोललं जातं की बऱ्याच ठिकाणी त्यामागे सरकारमधले घटक सुद्धा असू शकतात संघर्ष वाढवण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मग असा प्रवाह आलेला आहे की सामाजिक सौहार्द राखण्याच्या बाबत ठाकरे सरकार जास्त चांगलं होतं आणि शिंदे सरकार हे तेवढं चांगलं नाही, असा एक निष्कर्ष आपण याच्यातनं काढू शकतो. मात्र त्याचबरोबर मराठा आरक्षण हा मराठ्यांमध्ये मोठा मुद्दा असल्यामुळे शिंदेंना एक मराठा नेता म्हणून बघण्याकडे कल वाढलेला दिसतो आहे. आणि ज्यावेळेस नेत्यांच्या बाबत पसंती विचारण्यात आली तर मराठ्यांमध्ये शिंदेंच्या बाजूनी एक चांगला कल किंवा त्यांना पसंती देणारा एक मोठा गट पुढे आलेला दिसतो आहे. तर असे विविध अंग मराठा आरक्षणाच्या दृष्टीने आपल्याला पुढे आलेले दिसतात. पण हे म्हणजे फक्त मराठवाड्यापुरतं आहे का महाराष्ट्रातले जे सगळे 4-5 रिजन आहेत तिथे त्याच्यात काही फरक पडलेला दिसतो? त्या विभागनिहाय विश्लेषणामध्ये आम्ही मुद्दामच गेलेलो नाही. बरं, हे पूर्ण महाराष्ट्र स्तराचं हे विश्लेषण केलेलं आहे, विभागनिहाय केलेलं नाही. मात्र जे विद्यार्थी होते जे वेगवेगळ्या भागांमध्ये सर्व्हेसाठी गेले होते तर त्यांच्या अनुभवावरनं असं दिसतं की मराठवाड्यामध्ये हे सगळ्यात जास्त आहे, जास्त ध्रुवीकरण आहे. कारण त्यांना तिथे तो लोकांच्या बोलण्यामधनं तो संघर्ष जाणवला, टोकाची भूमिका घेणारे लोक जास्त तिथे जाणवले आणि त्याचप्रमाणे अगदी स्थानिक स्तरावरती जमिनीवरती छोटी छोटी आंदोलनं दोन्ही बाजूंनी होताना सुद्धा त्यांना दिसलीत, जे इतर भागामध्ये तेवढं दिसलं नाही. त्यामुळे मराठवाड्यामध्ये हा नक्कीच मुद्दा आहे, बाकी ठिकाणी तो तेवढा मोठा आहे असं नाही म्हणता येणार. बरं, पक्षांना पसंतीबाबत काही तुमच्याकडे सर्व्हेचं काही? पक्षांना पसंतीबाबत म्हणजे मी आधी जसं म्हटलं तसं वैयक्तिक किंवा एकेका पक्षाबाबत प्रश्न याच्यात विचारलेला नव्हता. आघाडी आणि युती याच्यातच विचारला होता आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या समाज गटांचं मी आधी सांगितलं तर त्या दृष्टीने ते विश्लेषण पुढे आलेलं आहे की बौद्ध, नवबौद्ध, मुस्लिम यांच्यामध्ये महाविकास आघाडीला फार मोठं समर्थन आहे, सवर्ण, श्रीमंत यांच्यामध्ये महायुतीला फार मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन आहे, मराठा दुभंगलेला आहे पण थोड्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूने झुकलेला आहे, ओबीसी दुभंगलेला आहे पण बऱ्याच प्रमाणात तो युतीच्या बाजूने तो झुकलेला आहे, पण तेवढ्या प्रमाणात झुकलेला नाही जेवढ्या प्रमाणामध्ये बौद्ध, नवबौद्ध आणि मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला आहे. म्हणजे लोकसभेला आपण असं बघितलं होतं की दलित आणि मुस्लिमांची एकत्रित म्हणजे एक गठ्ठा मतं ही आघाडीकडे गेली आहे, तर ते कायम राहिलेलं, ते अद्याप तरी ते कायम आहे असं चित्र आहे. आणि मला असं वाटतं की अजून त्यानंतर साधारणतः 1 महिन्याचा वेळ गेलेला आहे, आता निवडणुका जाहीर झालेल्या त्यामध्ये. म्हणजे हा सर्वे संपून आता 20-22 दिवस झालेत, तेवढा हा कालावधी गेला आणि आणखी मतदान होण्यासाठी आणखी 28-30 दिवस बाकी आहे. मला आता एक असं थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की हे जे मध्ये सत्तांतर झालं, महाआघाडीकडून महायुतीकडे गेलं, त्या संदर्भातले काही प्रश्न होते का तुम्ही विचारलेले? नाही, त्याबाबत प्रत्यक्ष प्रश्न नव्हते विचारले. मात्र या सर्वेमध्ये एक जो तुलनात्मक विचारले होते दोन्ही सरकारबाबत, तर त्यामध्ये भ्रष्टाचारावरती प्रश्न विचारला होता की भ्रष्टाचार हा कोणत्या सरकारमध्ये आपल्याला कमी दिसला आणि कोणत्याच्यात जास्त दिसला. तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा कल आला की शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. हा साधारणतः हा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सुद्धा प्रचारातला फार भाग नाही, पण मतदारांनी हा अगदी स्पष्ट कल दिला की ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचार कमी होता आणि शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. तर मला असं वाटतं की असं लोकांचं मत होण्यामागे फार मोठं कारण असं आहे की जी पक्षांची फोडाफोडी झाली, आमदारांची पळवापळवी झाली, ती भ्रष्टाचाराशिवाय शक्य नाही.
आणि ती लोक आज सत्तेत बसलेली आहेत आणि त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये भ्रष्टाचार वाढणार हे एक लोकांचं मत बनलं आहे. किंवा लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जिथे भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो त्यावेळेस लोक मग राज्यामध्ये राजकारणात काय घडलं त्याला ते जोडून बघू शकतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे एक असं एक नॅरेटिव्ह किंवा लोकांकडनंच हा कल आलेला आहे की शिंदे सरकारमध्ये जास्त भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आता माझा एक असा प्रश्न आहे की जो खरं तर लोकप्रिय प्रश्न असतो दरवेळी, की मुख्यमंत्री पदासाठी कोणता चेहरा लोकांना जास्त पसंत आहे, असा काही प्रश्न होता का आणि त्याचं काय उत्तर काय त्याचे? असा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना 28% अशी सर्वाधिक मतदारांनी पसंती दिली आहे. बरं. त्या खालोखाल एकनाथ शिंदेंना 20% लोकांनी दिली आणि त्या खालोखाल देवेंद्र फडणवीस यांना 16% लोकांनी दिली. तर हे 3 मुख्य नेते म्हणून पुढे आलेले आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यात ग्रामीण शहरी असं पण काही? यामध्ये उद्धव ठाकरे यांना ग्रामीण आणि शहरीमध्ये समसमान पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांना शहरीपेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त पाठिंबा दिसतो आणि ते त्याचं नीट विश्लेषण करणं अवघड आहे की तो त्यांना ग्रामीण भागात तेवढा पाठिंबा का आहे. पण कदाचित एक मराठा फॅक्टर असू शकतो आणि दुसरं लाडकी बहीण हा फॅक्टर सुद्धा असू शकतो की ज्याच्यामुळे शिंदे यांना ग्रामीण भागामध्ये जास्त पाठिंबा मिळालेला दिसतोय. पण शिंदे आणि ठाकरे यांची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये ठाकरे अजूनही बरेच पुढे आहेत. बरोबर. 8% पुढे आहेत. आणि त्यामुळे लोकसभेत जे आपण म्हणत होतो की ठाकरेंच्या बाजूनी सहानुभूती होती आणि आता कदाचित ती नसेल, तर तसं ते दिसत नाही. अजूनही सहानुभूती ते सहानुभूतीमुळेच लोकांची पसंती आहे असे नाही म्हणता येणार, पण सहानुभूती हा त्यातला एक घटक नक्कीच असू शकतो. त्याशिवाय आणखी जो महत्वाचा घटक मला वाटतो की ज्या बौद्ध, नवबौद्ध आणि मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे, सो त्यांच्यापैकी बहुसंख्य जणांनी ठाकरेंना सुद्धा पसंती दिलेली आहे. त्यांचा आवडता नेता जो आहे तो ठाकरे आहे. आणि त्यातनं हे दिसतं की महाविकास आघाडीमध्ये जर राज्यस्तरीय नेतृत्वाचा जर विचार करायचा झाला तर शरद पवार एवढे मोठे आहेत की ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही. त्याच्यामुळे त्यानंतर मग उद्धव ठाकरेच आहेत. त्यामुळे एक महाविकास आघाडीचा सामान्य मतदार मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तो मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे तो बघतो. म्हणजे नाना पटोलेंकडे बघणारा एक अगदी छोटा वर्ग आहे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बघणारा अगदी छोटा वर्ग आहे, जयंत पाटलांकडे बघणारा एक छोटा वर्ग आहे. पण उद्धव ठाकरे राज्यस्तरामध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून बघणारा एक मोठा वर्ग आपल्याला दिसतो. आणि तो सगळ्याच्या सगळा तो शिवसेनेचा असेल असं नाही, त्यामध्ये काँग्रेसचेही असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचेही असतील, पण त्यांची ती पसंती आहे की या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करण्यास हरकत नाही अशी ती पसंती या सर्वेमधून दिसते आहे. आणि तसेच महायुतीचं नेतृत्व फडणवीस यांच्याऐवजी शिंदे यांच्या हातामध्ये गेलेलं स्पष्ट दिसतं. तो मला थोडासा आश्चर्यजनक एक फॅक्टर वाटतो की फडणवीसांची लोकप्रियता शिंदेपेक्षा कमी दिसते. तर त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की फडणवीसांची जी लोकप्रियता आहे ती शहरी भागामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये फडणवीसांची लोकप्रियता अत्यंत कमी झाली आहे. आणि फडणवीसांची लोकप्रियता जिथे कमी झाली तिथेच ग्रामीण भागामध्ये शिंदेची लोकप्रियता आपल्याला वाढलेली दिसते आहे. म्हणजे एक जे ध्रुवीकरण एकूणच राजकारणात झालेलं आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधातले जे मतदार आहेत ते आज फडणवीसांकडे क्रेडिबल चेहरा म्हणून बघण्याऐवजी विशेषतः ग्रामीण भागामध्ये ते शिंदेकडे त्यांचा क्रेडिबल चेहरा म्हणून जास्त बघत आहेत. आज त्यांना फडणवीसांऐवजी शिंदे हे जास्त क्रेडिबल चेहरा वाटतात महाविकास आघाडीच्या विरुद्ध. तर शिंदेंनी तो व्हॅक्यूम भरून काढला आहे जो ठाकरेंनी महाविकास आघाडीसाठी भरून काढला. की महाविकास आघाडीकडे राज्यव्यापी चेहरा नव्हता किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडे एकत्रितपणे राज्यव्यापी चेहरा नव्हता, तो ठाकरेंनी भरून काढला. आणि म्हणून लोकसभेमध्ये आपण बघितलं की ठाकरेंची अपील ही राज्यव्यापी होती. म्हणजे ठाकरेंना प्रचाराला राष्ट्रवादीचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार सुद्धा बोलवत होते, त्यांना बोलवायचं होतं. तर तोच भाग आता शिंदेच्या बाबतीमध्ये दिसतो आहे. आता एक त्यानंतरचा प्रश्न असा आहे, म्हणजे कदाचित तुमच्या सर्वेमध्ये तो प्रश्न नसेल, पण अजित पवार हा जो एक फॅक्टर आहे तर तो फॅक्टर तुम्हाला या पूर्ण सर्वेमध्ये कसा दिसतो? म्हणजे राज्याच्या आवडत्या नेत्यांच्या पसंतीमध्ये अजित पवार यांना अगदीच कमी 3% मतच त्यांना मिळालेली आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंना 20%, उद्धव ठाकरेंना 28%, त्या तुलनेमध्ये यांना अगदीच कमी 3%च मिळालेली आहेत. तर ते अगदी स्पष्ट दिसतं की महायुतीचा जो मतदार आहे
तो आज अजित पवारांकडे महायुतीचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीने अजिबात बघत नाही. अगदीच जे अजित पवारांचे स्वतःचे बांधलेले जे मतदारसंघ आहे तेवढ्या मतदारसंघांमध्येच मतदार त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून बघतात, अन्यत्र ते बघत नाहीत. किंवा भाजपचा मतदार तर अजिबातच बघत नाही. जसं भाजपचा मतदार इतरत्र शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यासाठी अगदी तयार आहे, तसं तो अजित पवारांना स्वीकारण्यासाठी तयार नाही. ते अगदी स्पष्ट दिसतंय की ते त्या शर्यतीमध्ये आज तरी ते कुठेही आपल्याला दिसत नाही. आणि एकूणच ते दिसतंय की महायुतीमध्ये त्यांचं स्थान त्याच्यामुळे एकदम अगदी तिसऱ्या स्थानावरती, दूरच्या तिसऱ्या स्थानावरती ते फेकल्या गेले आहेत. आता ज्या विविध कल्याणकारी योजना शिंदे सरकारने जाहीर केल्या आणि त्याच्यामधली मोठी योजना की लाडकी बहीण योजना आहे, आणि तुम्ही सर्व्हे केला तोपर्यंत मला असं वाटतं की त्याचा पहिला एक हप्ता गेला असेल किंवा प्रचार त्या मानाने त्याचा जो 2 हप्ते दिले होते एकत्र त्यांनी, त्याचा काय परिणाम वगैरे असं त्याचा आहे, त्याचा बऱ्यापैकी परिणाम आहे. मात्र ज्यांना याचा लाभ मिळाला आहे अशा रिस्पॉन्डंट्सला ज्यावेळेस विचारलं की लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला आहे आणि त्यामध्ये मग त्यांची पसंती कोणाला आहे, महाविकास आघाडी की महायुती आघाडी, तर ते मतदार पूर्णपणे दुभंगलेले आहेत. त्या महिला पूर्णपणे दुभंगलेल्या आहेत की 45% वगैरे काही दाखवत आहेत महायुतीकडे आणि 41% वगैरे महाविकास आघाडीकडे. त्यामुळे लाडकी बहीण मिळालेली प्रत्येक महिला ही आज तरी महायुतीकडे गेलेली आहे असं चित्र नाही, पण ती जाणार नाही असंही नाही म्हणता येणार. म्हणजे हा प्रचार रेटून जितका होईल, अगदी टार्गेटेड बूथ निहाय महायुतीने जर तो प्रचार केला की तुम्हाला एवढे एवढे पैसे मिळालेत, महायुतीलाच मतदान करा, तर कदाचित ही संख्या वाढतही जाणार. पण आज मात्र या महिला त्यांच्या इतर त्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा इतर जे काही मुद्दे असतील त्याच्यानुसार त्या आजही महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये त्या दुभंगलेल्या आहेत. आता ते जे इतर प्रश्न तुम्ही ऑलरेडी म्हणालातच, तर मला तोच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या सर्व्हेमधून राजकारण एका बाजूला जरी ठेवलं तरी लोकांचे म्हणून कोणते प्रश्न सरफेसवर येताना तुम्हाला दिसले? म्हणजे एक तर मी आधीच असं म्हणलं की भ्रष्टाचार, की शिंदे सरकारमध्ये जास्त भ्रष्टाचार होतोय हे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलं. आणि महागाई आणि बेरोजगारी हे 2 प्रश्न सर्वात जास्त पुढे आलेत. कायदा सुव्यवस्था तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही, पण महागाई आणि बेरोजगारी हे 2 प्रश्न लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे मांडलेत की ते फार महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी. आणि त्यामध्ये सुद्धा मागच्या 5 वर्षांमध्ये महागाई खूप जास्त वाढलेली आहे असं मत नोंदवणारे जास्त होते. आणि मागच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यांचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे, तर त्यामध्ये ठाकरे सरकारची कामगिरी आणि शिंदे सरकारची कामगिरी यामध्ये ठाकरे सरकारच्या कामगिरीला झुकतं माप होतं. आणि त्यामुळे उद्योगधंद्यांचा विकास जो रोजगाराच्या प्रश्नाशी संबंधित आहे त्याच्यामध्ये शिंदे सरकारमध्ये त्यावरती व्यवस्थित काम झालेलं नाही असा मतदारांचा कल होता आणि ठाकरे सरकारमध्ये त्या तुलनेमध्ये जास्त काम झालेलं आहे हा कल होता. तर हे 2 मुख्य म्हणजे केंद्रीय मुद्दे या निवडणुकीतले लोकांच्या दृष्टीने जर म्हटलं तर हे 2 केंद्रीय मुद्दे बेरोजगारी आणि महागाई ते प्रत्येकच निवडणुकीमध्ये असतात असं आपण म्हणू शकतो, पण या निवडणुकीमध्ये विशेषतः मतदारांनी ते मागच्या 5 वर्षामध्ये जास्त गंभीर झालेले मुद्दे आहेत हे अगदी ठामपणे मांडलेलं आहे. आता मला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवल्याची नेहमी तक्रार केली जात होती, तर त्याच अनुषंगाने असं विचारायचं की महाराष्ट्र अस्मिता किंवा मराठी अस्मिता अशी काही या निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये तुम्हाला दिसली का? त्या दृष्टीने प्रश्नही विचारण्यात आले होते. मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रीयन अस्मिता किंवा मराठी माणूस असा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात दिसला नाही. एकूण रिस्पॉन्डंट्सपैकी 15% रिस्पॉन्डंट्स असं म्हणालेत, 15% मतदार असं म्हणालेत की त्यांच्यासाठी मराठी माणूस असणं हे जास्त अभिमानाचं आहे आणि त्यानंतर भारतीयत्व येतं. मात्र 50% जास्त मतदार हे म्हणालेत की ते आधी भारतीय आहेत मग मराठी आहेत. आणि साधारण 15 ते 20% मतदार असं म्हणालेत की ते मराठी आणि भारतीय याच्यासाठी त्यांनी दिलेलं वजन हे समसमान आहे, त्यामध्ये भेद करता येणार नाही
असं मत त्यांनी नोंदवलं. आणि हे असं आपण म्हणू शकतो की मराठी अस्मिता हा मुद्दा शहरी भागामध्ये, विशेषतः मुंबई, पुणे, मुंबई उपनगर या भागामध्ये हा जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये महाराष्ट्रीयन अस्मिता, मराठीचा मुद्दा हा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही, तीव्र नाही. आणि बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न लोक बेरोजगारीचा म्हणून, उद्योगधंद्यांचा विकास किंवा विकासाचा अभाव म्हणून ते जास्त बघतात. महाराष्ट्राची अस्मिता या नात्याने ते कमी बघतात. आता मला असं म्हणायचं आहे की आपण आता एवढी चर्चा केलेली आहे, तर सर्वेच्या बाहेर जाऊन एक तुम्ही असं ओव्हर द टॉप व्ह्यू ज्याला म्हणतात, तसं तुमचं काय मत झालेलं आहे या सगळ्याकडे पाहताना? 2 निरीक्षणं आहेत. एक की विविध समाज गटांचा कल जर बघितला तर तो लोकसभा निवडणुकीमध्ये जसा होता त्यापेक्षा तो फार जास्त आजच्या स्थितीला बदललेला आहे असं म्हणता येणार नाही. मात्र लोकसभेमध्ये मतदारसंघ मोठे असतात, विधानसभेमध्ये त्याचे 6 भाग पडतात आणि त्याच्यामुळे विधानसभेमध्ये त्याप्रमाणेच जरी मतदान झालं तरी निकाल बऱ्याच प्रमाणामध्ये वेगळे सुद्धा असू शकतात. तर हा एक भाग. मात्र तो समाज गटांचा जो प्रिफरन्स होता, त्यांचा जो कल होता तो फार बदललेला नाही. दुसरं की महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काही पावलं नक्कीच उचललेली आहेत. म्हणजे लाडकी बहीण हे त्यातलं एक पाऊल आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी टार्गेटेड कॅम्पेन हे साहजिकच सुरू केलेलं आहे की ज्यांना अशा योजनांचा लाभ मिळाला त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेणं. पण एक फार मोठा बदल जो घडलेला आहे, ज्याची फारशी चर्चा होत नाही, तो असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये मागच्या 10-12 वर्षांमध्ये पहिल्यांदा असं होतंय की आम्ही किती जागा जिंकू, म्हणजे अब की बार कितना पार, हा नारा भारतीय जनता पार्टीच्या प्रचारातून हद्दपार झालेला आहे. हे त्यांनी 14च्या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीत नारा दिला होता की अब की बार 270 पार, नंतरचा होता अब की बार 300 पार, यावेळेसचा अब की बार 400 पार होता. मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात त्यांचा अब की बार 150 पार असा नारा होता. मात्र यावेळेस तो नारा अजिबात वापरत नाहीये की म्हणजे अब की बार 100 पार, अब की बार 150 पार हा नारा कुठेच ते वापरत नाही. म्हणजे त्याचं एक कारण तर असं आहे की ते जेमतेम तेवढ्याच जागा लढवत आहेत जेवढ्या बहुमतासाठी हव्यात आणि त्याच्यासाठी त्यांना स्ट्राईक रेट हा जवळपास 90-95% लागणार स्वतःचं बहुमत आणण्यासाठी. त्यामुळे तो नारा ते अजिबात देत नाहीयेत. पण महायुतीसाठी सुद्धा ते नारा देत नाहीयेत की म्हणजे महायुती अब की बार 170 पार, अब की बार 200 पार वगैरे असा नारा ते महायुतीसाठी सुद्धा देत नाहीये. तर भारतीय जनता पक्षाने जो धडा घेतला आहे लोकसभा निवडणुकीतून की यातनं एक गर्विष्ठपणाचा एक संदेश जातो की एवढ्या जागा आम्ही जिंकणारच आहोत. आणि तो मतदारांना, विशेषतः 400 पारचा नारा तर मतदारांना अजिबातच आवडला नव्हता आणि त्यामुळे अशा प्रकारचा नारा त्यांनी हरियाणातही दिला नाही आणि महाराष्ट्राच्या प्रचारातही तो कुठेच दिसत नाही. तर याचा अर्थ काय की आधीची भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी ही नेहमी हवा तयार करण्याची असायची की खूप हवा तयार करायची, खूप नॅरेटिव्ह तयार करायचं, खूप धूमधडाक्यामध्ये प्रचार करायचा. आता ती थोडी बदललेली दिसते आहे. आता ती शांतपणे काम करायचं, बूथवरती काम करायचं, खूप स्वतःची हवा तयार करायची नाही आणि दुसऱ्यांच्या पदराखालून विजय खेचून आणायचा. या प्रकारचं एक रणनीती भाजपनी, म्हणजे हरियाणाच्या निकालानंतर असं म्हणतात की याच प्रकारची होती आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं म्हणण्याकरता पूर्ण वाव आहे की ते या पद्धतीनेच त्यावरती काम करत आहेत. आणखी एक फरक तो आपल्याला प्रचारामध्ये कदाचित जाणवेल, निवडणूक प्रचारामध्ये, की नरेंद्र मोदी किती प्रचार करतात राज्याच्या निवडणुकीमध्ये. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असं चित्र असायचं की लोकसभा निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, नरेंद्र मोदी हे तेवढ्याच तत्परतेने, तेवढ्याच धडाडीने ते अगदी मतदारसंघ, कित्येक मतदारसंघ कव्हर करत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रचार करायचे. मात्र हरियाणात त्यांनी तसं केलेलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या प्रचाराचा महायुतीला काहीही फायदा झाला नव्हता आणि त्यामुळे माझं असं मत आहे की या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती मोदींना मर्यादितच वापरणार. जिथे त्यांना विजयाची जास्त खात्री आहे अशा शहरी भागांमध्ये मर्यादित प्रमाणामध्ये वापरणार, मोठ्या प्रमाणात ते वापरणार नाहीत. कारण याचं असंही एक आहे की
मोदी सरकारविरुद्ध महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये रोष होता, जो लोकसभेमध्ये दिसला. लोकसभेतलं मतदान हे केवळ राज्याच्या राजकारणावरती झालेलं नव्हतं. त्यामध्ये मोदी फॅक्टर हा नक्कीच होता आणि तो मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात होता. आणि मोदी जेवढे जास्त महाराष्ट्रामध्ये येतील, कदाचित त्याचा फटका भाजपला आणि महायुतीला जास्त बसू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की ते खरोखरच कितीदा येतात. लोकसभेत ते 18-19 वेळा आले होते, विधानसभेमध्ये ते कितीदा येतात ते आपल्याला बघावं तो लागेल. चेहरा असणार नाही, तो चेहरा माझ्या मते तो महायुतीचा चेहरा तो असणार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येत्या 20 तारखेला होणार आहे, म्हणजे नोव्हेंबरच्या 20 तारखेला होणार आहे. तोपर्यंत गोष्टी बदलत राहतील, पण महागाई आणि बेरोजगारी हा या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि विविध समाज घटक त्याच्याकडे कसं बघतात हे आपल्याला 23 नोव्हेंबरला कळेलच. आपण या सगळ्या संदर्भात परिमल यांच्याशी पुढेही बोलणार आहोत. तोपर्यंत तूर्तास धन्यवाद.